पण मारुतरायाचे एका बाईवर उपकार आहेत आणि एका भ्रमरावर उपकार आहेत, भुंग्यावर उपकार आहेत मारुतरायाचे. आता रामायण ऐकणारे सांगणारी मंडळी आहेत तिथे सर्व. रामायणामध्ये आई-रावण महिरावण हे राक्षसच होते ना. आई-रावण महिरावण रामचंद्राबरोबर त्यांचं युद्ध झालं, पण राम प्रभूला आई-रावण महिरावण मरत नव्हते. आता का मरत नव्हते? कारण एखादा नालायक व्यक्ती जर लोकांना त्रास द्यायला आणि तरी चांगल्या पद्धतीने जगवतो, देवाला आटोक्यात येत नाही, तर समजायचं त्याच्या पाठीमागं काहीतरी शक्ती. मग ते आई-रावण महिरावणाच्या पाठीमागं त्याच्या बायकोची शक्ती होती. बायको पतिव्रता होती. आज बी या जगामध्ये काय काय माणसं एवढे नालायक आहेत, फक्त बायकामुळे कसं तरी जीवन जगते. नसता कुठल्याच लायकीचे नाहीत. काना कोपऱ्यात सुद्धा त्याचं नाव घ्यायची, नाव घेतलं तर जीभ तुटून पडेल एखाद्याची, असे काय काय तर, पण केवळ बायकोमुळे त्यांचं नाव लौकिक. तसंच महाराज आई-रावण महिरावण होते, नालायक होते, देवाला त्रास दिले, पण देवाने ह्याला मारायचं ठरवलं तर मरायने गेले. मारुतरायाच्या लक्षात आलं तर जगाच्या मालकाला हे जर आटोक्यात येईल तरी मरू शकत नाही ती. मारुतरायाने महाराज काहीच विचार केला नाही. मारुतराय म्हणजे यांचं नेमकं यांच्या पाठीमागे शक्ती कोणाची हे लक्षात घेतलं पाहिजे. मग मारुतरायाचा मुलगा तिथं भेटला. कोण? मकरध्वज. रामायण जुने माणसं मला आपल्या भागात रामायण चालते म्हणून मी थोडं रामायणात घुसलो जरा. म्हणलं कसं ते माणसं लगेच खुश होते. आली तारीख पुन्हा एखादी कांड्याची एखाद्या केला इशारा जाता जाता मकरध्वज. बरोबर आहे ना. आता तुम्ही म्हणता मारुतरायाला मुलगा कसा, ते रामायणात बघा, ते सांगते तुम्हाला पुन्हा. मी काय तेवढं काय उत्तर घेतलेलं नाही आज, थोडं एवढ्या पुरतं आपलं. मकरध्वज म्हणला, बाबा म्हणला आई-रावण महिरावण का मरत नाहीत हे आई सांगन म्हणला आपण. पण मगरीकडे गेले. मगरीने सांगितलं, मारुतराय तिथे गेले. म्हणजे त्याचं कारण आहे, म्हणले त्याची बायको पतिव्रत आहे. म्हणले काय करावं लागेल? काय नाही, त्याच्या बायकोला जाऊन विचारा की तुझ्या मालकाचं मरण कशात आहे. मारुतराय म्हणले येडीगिडी झालीस का काय, सकाळी सकाळी का गांजा बिंजा पेला काय. कोणती बायको आहे अशी की नवऱ्याचं मरण सांगेल? किती जरी नवरा नालायक असला तरी बायको स्वतः आपल्या नवऱ्याचं मरण सांगेल? होय बंडोपंत सांगेल का? सांगू शकत नाही. मारुतराय म्हणले शक्यच नाही ना. मगर म्हटली सांगेल एका अटीवर. म्हणजे कोणती अट? कारण मी तिची दासी. कोणाची? चंद्रसेनेची मी दासी. चंद्रसेनेचं दासी मी स्वीकारलेले. ज्यावेळेस आई-रावण महिरावणाने रामप्रभूला पाताळामध्ये चोरून नेलं त्यावेळेस त्या चंद्रसेनेने प्रभूला पाहिलं आणि देवाला बघितल्याच्या नंतर देवाचं रूपा एवढी भाळली ती की तिच्या अंतकरणात इच्छा निर्माण झाली की प्रभू रामचंद्रासारखा मालक जर मला मिळाला तर, असा पती मला मिळावा ही तिची इच्छा होती. मगर म्हटली हे मला माहिती, तुम्ही जर तिची इच्छा जर पूर्ण करत असाल तर मग ती सांगेल. मारुतराय म्हणजे एक तर तिची इच्छा जळू दे म्हणले तिकडं, पण मालकाचं वचन खड्यात जाईन म्हणे. एक बाणी एक वचन एक पत्नी. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाई परी वचन न जाई. हे वचन मातीत जाईल. ते काही असू द्या म्हणले, तर देवाला जर वाचत असलं तर हे काहीतरी करावं लागेल कुठाना. आता मारुतराय होते महाराज, कार्यकर्ता असा असावा. मालकाला न सांगता कुठाना निघून टाकला. इकडं गेले महाराज तिच्या दारामध्ये. दारात गेला, ती बी पतिव्रता होती महाराज. तिच्या दारात जाणं मारुतराय भेदभेदच गेले. हिशाबानं म्हणले ना व्हायचं भस्म म्हणले आपण. गेले, दर्शन घेतलं. चंद्रसेन वाटलं कोण आलं, सांगितलं असं असं सर्व. तुझ्या मालकाचं मरण कशात आहे? ती म्हणली मालकाचं मरण मी तुला काय सांगू. मारुतराय म्हणले तुझे मालक जरी असले तरी पण नालायकाला सहकार्य करायला राक्षसाला रावणाला सहकार्य करणार आहेत ते, पण मरण का सांगू. मारुतराय म्हणले तुझी इच्छा मी पूर्ण करीन जर असेल एखादी तर. मारुतरायला अगोदर सांगितलं होतं मगरीनं. चंद्रसेनाला वाटलं आता आपला इथं मुद्दा मांडण्यासारखा आहे, पण काय नाही म्हटली माझी एक इच्छा आहे, प्रभू घरी आले पाहिजे, पलंगावरती येऊन बसले पाहिजे आणि मला ते पती म्हणून मिळावे, याच्याकरता काय तुमच्याकडे आहे का पर्याय. मारुतराय म्हणले आहे. म्हणजे आता बुद्धिमत्ता वरिष्ठ. मारुतराय म्हणले ठीक आहे. हर्ष बोले चंद्रसेना मने ऐक पवन नंदना, कांत व्हावा रघुनंदन म्हणून सांगते पती मरण. नाथ भागवत भारत रामायण बोलते म्हणून सांगते पती मरण का कांत व्हावा रघुनंदन. प्रभू रामचंद्र मला मालक म्हणून मिळावे सांगते म्हणे पती मरण. चंद्रसेना म्हणते त्याचं कारण आहे म्हणले माझे पती का मरत नाही. यांना भगवान शंकराची आराधना केली, कारण भगवान शंकर असं भोळ दैवत आहे, राक्षसाला वर देऊन टाकला. कारण त्यांना तप केलं म्हणले आणि त्या तपाच्या वेळा भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांना असा वर दिला की तुमच्या रक्तावर
तुम्ही जरी मेलात आणि त्या रक्तावर जर अमृत आणून कोणी जर शिंपडलं तर तुम्हाला जिवंत होता. जेवढ्या रक्ताच्या थेंबा अमृत टाकतात, अमृताचे थेंब तेवढे ऐरावून मैराव जिवंत होते. असं वर आहे म्हटली माझ्या मालकाला. म्हणले मग हे अमृत कोण आणतंय? मारुतराय म्हणले हे आणते कुठं ना सगळा कोण करते? चंद्रसेना म्हणले भुंगे भ्रमर आहेत, ते पाताळातून अमृत आणतात आणि ऐरावण मैरावणाच्या रक्तावरती शिंपडले की प्रसन्न करुणी त्रिनयन तेने दिले वरदान रक्तबिंदू पडता जाण आहे रावण जन्मावे. नाथ भारत रामाने ती ओवी ते पाताळामधून अमृत आणतात आणि त्या रक्तावर टाकतात की ऐरावण मैरावण जिवंत होतात. मारुतराय म्हणले मग मुद्दा इथं मुळा सगळ्यात उपटेला पाहिजे म्हणजे. आता हेच मारायचे आधी कोण? भुंगे. मारुतराय गेले, मारुतराय शेपटीला आज्ञा दिली बघ म्हणे बाई हिच्याकडे, आता ह्याच्याकडे सपासप सपासप माराय सुरू केले महाराज भुंगे. बरेच भुंगे काय पळून गेले, काही जण मेले. एक भुंगा शरण आला. शरण आला, मारुतराय त्याच्या छातीवर पाय दिला, पण त्याने हात जोडले म्हणजे मला वाचवा म्हटलं, मला जीवदान द्या, शरण आलोय तुम्हाला. मारुतराय म्हणले बेट्या राक्षसाला नालायकाला सहकार्य करायला तुझ्यात किती गुण आहेत म्हणले, चांगले चांगले. भ्रमरामध्ये गुण कसा देत काय? अहो ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात भ्रमराकडे काही गुण चांगले पण काही गुण वाईट आहेत. त्याला म्हणतात ते अवगुण सांडून दी. रोनो झोनो रोनो झोनो रे हरी रोनो झोनो रोनो झोनो रोनो झोनो रोनो झोनो रे भ्रमरा सांडे तो अवगुण रे भ्रमरा सांडे तो अवगुण रे भ्रमरा. माऊलीने सुद्धा काय म्हटले? सांडी तू अवगुण रे भ्रमरा. हे अवगुण टाकून दे. भ्रमर म्हटलं नेमकं करू काय? मारुतराय म्हणतात नालायकाला सहकार्य करण्यापेक्षा सज्जनाला सहकार्य कर. काय कर म्हटलं? तुला मी तुम्हाला शरण आलोय. मारुतराय म्हटलं तुला शरण आला तुला मी जीवदान देतो. पण भ्रमर म्हटला मी काम काय करू? काहीच नाही म्हणे. मी ज्यावेळेस तुझी आठवण करील त्यावेळेस तो हजर व्हायचं, एवढंच काम. पण भुंगा म्हटला मला देणार काय? कारण कोणताही माणूस असला तरी काहीतरी मिळत असेल तरच कोणतंही काम करायला प्रवृत्त होतो. शास्त्रकार सांगतात वेडा जरी माणूस असला, मंद बुद्धीचा जरी मनुष्य असला तरी त्या काहीतरी प्रयोजन बघतो. काय मिळणार आहे बाबा, यांना मतदान केलं काय देतील? प्रयोजन मान उद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. प्रयोजनाशिवाय मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा प्रवृत्त होत नाही. तो भ्रमर होता. काय देतात? मारुतराय म्हणजे काय देतात म्हणजे जगाच्या मालकाची भेट घालून देतो. तो कामच झालं. म्हटलं मला कामच झालं. कशाला कोणाला सहकार्य करायचं? डायरेक्ट आमदाराशी संपर्क असल्या सरपंच जिल्हा परिषद सदस्य ह्याच्याकडे काय गोंडे वळायचं म्हणते. जगाच्या मालकाशी डायरेक्ट भेट. ठीक आहे, पण मारुतराय म्हणले मी ज्यावेळेस आठवण करीन त्यावेळेस तुला यावं लागेल. मग ज्यावेळेस मारुतराय मग भुंगे मारले चंद्रसेनेकडे. चंद्रसेना म्हणली त्यांना घेऊन या. पण मारुतराय म्हणले मी आणतो, पण काय जर अपशकून झाला तर प्रभू आल्या उभ्या पावली निघून जातील. चंद्रसेना म्हणली त्याची काळजी मी करते, नियोजन करायचं माझं मी बघते काय करायचं. चंद्रसेना मस्त पलंग सजवला. मारुतराय म्हणले ही पतिव्रत आहे, ही करणार व्यवस्था सर्व. काहीतरी अपशकून आता आपणच काहीतरी विघ्न निर्माण करायचं. मारुतरायने मग आता लाकडं कुंकुरीत असतंय. भुंगा कसलं लाकूड असू द्या महाराज. काय काय असे काय काय भ्रमर आहेत. किती निबर लाकड असू द्या पण भुगाच करतात, पण पाकळीतून काय बाजूला निघत नाही. असे बरेच गावगाव भ्रमर आहेत. म्हणजे चला दिंडीला नाही म्हणजे पाकळी येऊ देत नाही. तिथं त्या मकरंदात असा महाराज त्या फुलामध्ये एकदा घुसला ते कमळ मिटून जातंय. पण ते भ्रमर काय? कोणता भ्रमर? जे लाकडं कुरतो तोच भ्रमर नाही म्हणतो यंदा सोयाबीनचं खळत राहिले, जमणारच नाही. असे बरेच भ्रमर आहेत. पण तो भ्रमर लाकडं करायचा नाही, काष्टाचा गुमान गोवी भ्रमर सुमन. ज्ञानोबाला सुद्धा म्हणतात ना भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझे दडे कोवळीपणे ते तर उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळ दल चिरून येणे. मरण पण त्या कमळातून काय बाहेर निघत नाही. तोच भ्रमर आहे महाराज. मारुतरायने त्याला आज्ञा दिली ये म्हटले आणि पलंग कोर. भ्रमर आला, पलंग पूर्णपणे आतमधून पोखरला महाराज. कसा पोखरला? आपल्या भरणीमध्ये एखाद्या जर बदाम मध्ये ठेवला, मुंगी कशी अचानक गेली म्हणा काय गेली मध्ये जाती बारीक छिद्र करून आतमधून सगळं पोखरती, कळत सुद्धा नाही कसा का नुसतं टरपला राहते वरून. तसा तो पलंग केला. काय प्रभू आले. मारुतराय म्हणले इकडे चला. ऐरावण मैरावण मेले. प्रभू निघाले पण मारुतराय म्हणले तिकडे नाही इकडं. मारुती कुठं कुठं? त्या बाईकडे चला म्हणले.
आता प्रभू म्हणले बाईकड, अरे एक बाणी एक वचन एक ते काय सांगायचं, मी ते सगळी काळजी केली म्हणले, नियोजन केलं म्हणले सगळं. बघा कार्यकर्ता तुम्हाला म्हणून कसा होता, काय मालकाव काय संकट येऊ दिलं नाही. कारण मारुतराय म्हणतात, कारण मारुतराय भेद पण नव्हते देवाला महाराज. रामायणामध्ये अनेक प्रसंग आहेत. ज्यावेळेस इंद्रजिताला उठवायचं होतं त्यावेळेस सुग्रीव अंगद जामवंत यांचं काय चाललं नाही महाराज. देव तयारीच होते कोणाला, इंद्रजिताला उठवायचे. मारुतराय म्हणले प्रभू तुम्ही इंद्रजिताला कसं उठवणार. प्रभू म्हणले कसं उठवणार म्हणजे आमचा जावाई म्हणले. ते म्हणले जावाई तुम्हाला आता नाते कळाले का. म्हणजे आम्हाला जेव्हा आपटो आपटो हल्लं तेव्हा नाही कळालं म्हणले आमचा जावाई काय. झाडावरून उडू उडू शेपटाला उडू उडू खाली आदळण म्हणले, आम्हाला अंगाचे सालपट निघाले म्हणले आमच्या, तेव्हा तुम्हाला जावाने आठवला ना, आता जावाई कळालं होय मेल्यास उठवायचं म्हणले की. कारण इंद्रजित कोणाचा लक्ष्मणा जावाई होता ना, लक्ष्मणाची कन्या कोण, सुलोचना नागकन्या होती ना. जावाई झाला ना, जावाई मारला स्वतः जावाई मारला. उठवायचं ठरवलं महाराज. ती सुलोचना म्हणती प्रभूकडे ज्यावेळी शिर मागायला आली, मी तुझी कन्या का ज्या मातृश्र देऊने देखा, बोलवण करी रघुनायका आणि का नाही मागणे. प्रभूचा अंतकरण गवरलं. मुलगी आली, आता लक्ष्मणाची मुलगी काय रामाची मुलगी काय एकच ना. ते का आताचे राम लक्ष्मण थोडेच होते. राम गेला वारीला की लक्ष्मणाने हाणलाच बांध इकडं, नसा वळायच्या पेट्यात उपशिल्या. आता थोडा लक्ष्मण येते. उठवायचं म्हणले आता काय काळजी करू नको, मी त्याला उठवतो. कोणाला, इंद्रजिताला उठवतो. महाराज प्रभू रामचंद्र तयारीत उठवायचा. बघा नाथ महाराज काय म्हणतात, आणि कहोनी हर्षानवीत काय बोलला रघुनाथ, आता उठवीन इंद्रजित म्हणून हस्त उचलिला. नाथ महाराज म्हणतात आता उठवीन इंद्रजित म्हणून हस्त उचलिला. तयारीत इकडं पण सुग्रीव अंगद म्हणले मारुतराय त्यांच्या इकडे नाते निघाले राव म्हणले. आता म्हणले तुम्ही सांगा ना. सुग्रीव म्हटले आपलं काय लागावं तिथं जायला, मालक जर बिघाडा एकदा तर. म्हणले मारुती तूच काम करू शकतोस म्हणले मारुतराय, कारण मारुतराय देवाच्या जवळचे होते. मारुतराय म्हणले मी बोलतो म्हणले. सुग्रीव म्हणला भीती काय वाटणार, मला काय भीती, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. अरे म्हणे आमदाराकडून 5-50 हजार खाल्ले तर त्याला काम मागायला जाता येत नाही. आपलं काहीच नाही, आपण काय घेतलंच नाही. पाला खाऊन या वाहिले पर्वत बांधेला शेतू सिंधुवरी. झाडाचा पाला खाऊन सहकार्य केले म्हणले. काय आपल्याला बोलतात म्हणले रामप्रभू. मारुतराय गेले. मारुतराय म्हणले प्रभू काय चालले तुमचा हे कुठाना काय सुरू, काय नाही म्हणले. अरे जावाई आमचा उठवायचा म्हणजे आधी कळालं नाही का मारताना, मग जावाई नाही म्हणले तेव्हा लक्षात आलं नाही म्हणले. उठणारे आता उठवले इंद्रजित. बघा मारुतराय काय म्हणले. मारुतराय म्हणले तुम्हाला उठवता येणार नाही. का उठवता येणार नाही म्हणले. म्हणले ऐका म्हणले. मारुतराय म्हणतात तव बोलला हनुमंत वीर, तव बोलला हनुमंत वीर, स्वामीनी हा पर उपकार, पुढे करावा विचार समग्र, एवढे उदार न व्हावे. प्रभू एवढं उदार होऊ नका. हे उठून बी काय आमचा सत्कार नाही करणार, परत आम्हाला थांबणार आहेत म्हणले. हे त्याच्यापेक्षा मरू द्या म्हणले. असे नाही म्हणले उठणार प्रभू. प्रभू अरे म्हणले माझा जावाई उठू शकत नाही म्हणजे माझ्या जीवनाला जगण्याला अर्थ काय. माझ्या भीतीने अग्नी तापतो, भयादच तपते अग्नी, भयात तपते सूर्य, भयात इंद्राचे वायुष्य मृत्यू धावती पंचमा, म्या बोलवल्या वेदू बोले, म्या चालवल्या सूर्यपाले. प्रभू रामचंद्र सांगायला सगळं सामर्थ्य. मारुतराय म्हणले हे शांत बसा नका सांगू म्हणले. हे निवडणुकीत असंच बोलतात म्हणले तुम्ही, पुन्हा माहिती काय कुठं नाही करतात. शांत बसा म्हणते. देवाला बोलू दिलं ना, गप्प बशील म्हणले. बरं का उठवणार नाही. प्रभू मारुतराय म्हणतात जरी तुमच्याकडे सामर्थ्य असलं, ताकद असली तुम्ही उठू शकतात, पण या अवतारामध्ये तुम्ही बंदिस्त आहात. म्हणले इंद्रजित मरेल, लक्ष्मणाच्या हाताने इंद्रजित मरेल, सुलोचना शिर मागायला येईल, शिर मागायला सुलोचना येईल, तुम्ही ते उठवायचा प्रयत्न करता. पण वाल्मिक ऋषीनं इंद्रजित उठवला असं रामायणात लिहिलंच नाही ना. आणि तुमचं वचन आहे बोलीला वाल्मिक तैसेच कळीनं वर्तुनी दावीनं. हो ना मला सांगायचा मुद्दा का की प्रभूला सुद्धा काही गोष्टी करता आल्या नाही. मारुतराय